महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे। अशातच आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना आणि पतित पावन संघटना हे दोघांच्या विचारधारा माझ्या प्रेम मध्ये येतात तुम्ही बाळासाहेबांची विचारधारा पतित पावन संघटनेची विचारधारा आमच्या दोघांचे रंग भगवे आहेत, झेंडे भगवे आहेत, विचार भगवे आहेत आणि त्यामुळे ही शिवसेना आणि पतित पावन संघटना एकत्र आलेली आहे। या राजकीय विषयावर नाही तर हिंदुत्वाच्या विचारधारेवर आम्ही एकत्र आहोत आणि त्यामुळे आज एक शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचारधारेला पुढे जाती आहे त्याच्यामध्ये पतित पावन संघटना एकत्र आल्यामुळे आणखी दोन्ही संघटनांना बळ मिळणार। भाई, आगामी काळ हा सगळा स्थानिक स्वराज्य निवडणुकींचा आहे। उद्यापासून सगळीकडे बैठकांचा सिलसिला आहे। महायुती म्हणून निवडणुकांना तुम्ही कसं सामोरं जाणार आणि त्याची भूमिका काय? लोकसभा महायुतीने आम्ही लढवली, विधानसभा महायुतीने लढवून लँडस्लाइड विक्री आम्ही मिळवली, स्थानिक स्वराज्य संस्था देखील भगवा फडकेल महायुतीचाच भगवा फडकेल आणि पुण्यामध्ये एकत्र लढणार नाही, मैत्रीपूर्ण लढती होतील असं भाजपाकडून सांगितलं जाते। आणि पुण्यातला त्यांचा आकडा आहे 125चा, केवळ भाजपाचा, तर तुम्ही त्याकडे कसं बघताय? निवडणुका जाहीर व्हायच्या बाकी आहेत पुण्यातल्या महापालिकेच्या, आता तर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, यानंतर महापालिकेच्या निवडणुका आहेत। जागा किती मिळाल्या यापेक्षा विचारधारेला आमचं महत्व आहे आणि आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे। त्यामुळे खुर्चीचा अजेंडा आमचा नाहीये, पुन्हा जागांचा अजेंडा आमचा नाही। या महाराष्ट्रातल्या जनतेला विकासाकडे नेणं, या महाराष्ट्राला विकासाकडे नेणं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा। बाई, पुण्यात आहात म्हणून हा प्रश्न। पुण्यात मुंडव्यामध्ये जो जमीन गैरव्यवहार प्रकरण झालं, अजित पवारांनी सांगितलं व्यवहार रद्द झाला, पण त्याआधी जे सगळं घडलं, अनेक अधिकारी निलंबित झाले, तुम्ही स्वतः लक्ष घालणार आहात का की या सगळ्या प्रकरणावरून अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे का? यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यात चौकशी लावलेली आहे आणि त्याच्यामधून जो काही अहवाल येईल दूध पाणी का पाणी होईल आणि अजितदादांनी देखील काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। फक्त याच जमिनीचा विषय नाहीये, राज्यभरातल्या महार वतनाच्या जमिनी आहेत, जसं आता मुंडव्याचं झालं तसं बोपोडीचं पण झालं, अनेक महार वतनाच्या जमिनी आहेत। यासाठी काही नियमावली बनणार म्हणून या एकच लक्षात ठेवा, कुठलाही गैरप्रकार सरकार खपवून घेणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार। बाई, पुण्यात जो शिवसेना भाजप मधला तणाव जो आहे तो कमी होताना दिसत नाहीये। तुमच्या नेत्यांमध्ये आणि भाजपच्या नेत्यांमध्ये तणावाची परिस्थिती आहे। रोज रवींद्र दंगेकरांकडून भाजपच्या नेत्यांवर आरोप केले जात आहेत, परत भाजपकडून आरोप केले जात आहेत त्यांच्यावर। आता मला वाटतं जो विषय होता तो संपलेला आहे आणि त्यामुळे त्याला पुन्हा तुम्ही जिवंत करू। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।